भाजपने घातला जुन्या नव्याचा स्वीकृत सदस्य निवडीत थोडी खुशी थोडा गम. आमदार खाडे, जयश्री पाटील गटात नाराजी. सांगली महापालिकेतील बहुप्रतीक्षित स्वीकृत सदस्य निवडी अखेर पार पडल्या. पालिका निवडणुकीतील इच्छुकांप्रमाणे स्वीकृतसाठी भाजपकडे मोठी गर्दीच होती. 4 जागांसाठी तब्बल 29 जणांचे अर्ज होते. यामुळे या निवडीत नेत्यांची, विशेषतः पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची कसोटी लागणार हे निश्चित होते. मात्र प्रत्यक्षात निवडीनंतर पालकमंत्र्यांसह पक्षाच्या अन्य नेत्यांनी बऱ्यापैकी जुन्या नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घातल्याचं स्पष्ट झालंय. तरीही पक्षात नव्यानं आलेल्या जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांच्यासह मिरजेत आमदार सुरेश खाडे यांच्या गटात या निवडीवरून नाराजी व्यक्त होते आहे. ही नाराजी स्वीकृत सदस्यपदी निवडलेल्या उमेदवारांविरोधात नव्हे तर आपल्या समर्थकांना संधी न मिळाल्याने आहे. यामुळे या दोन्ही गटांची नाराजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील कशी दूर करतात हे पाहावं लागेल. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जानेवारी महिन्यात लागला. यानंतर फेब्रुवारीत महापौर, उपमहापौर पदासह स्थायी समिती आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या निवडी झाल्या. त्यानंतर होणाऱ्या पहिल्या सभेत स्वीकृत सदस्यांच्या निवडी होतील अशी अपेक्षा होती. मात्र 3-4 महासभा झाल्या तरीही स्वीकृत सदस्यांच्या निवडी झाल्या नाहीत. यामुळे इच्छुकांमध्ये नाराजी पसरली. अखेर 2 दिवसांपूर्वी या निवडी पार पडल्या. पालिकेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 4 सदस्य आले. या 4 जागांसाठी तब्बल 29 इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. यामुळे भाजपमध्ये मोठी रस्सीखेच होती. सांगली भाजपात गेल्या काही वर्षात पक्षांतर्गत गटबाजी जोरात सुरू आहे. आमदार सुधीर गाडगीळ आणि शेखर इनामदार यांच्यातील गटबाजी जाहीर आहे. मिरजेत आमदार सुरेश खाडे आणि जनसुराज्य पक्षाचे नेते समित कदम यांच्यातही सुप्त संघर्ष आहे. शिवाय भाजपमध्ये नव्यानं आलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील आणि बँकेचे संचालक पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेसमधून येताना त्यांच्यातील गटबाजी सोबत आणली. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.